राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडतंय। राज्यातील 4 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान आज पार पडणार आहे। मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक या 4 जागांसाठी मतदान पार पडतंय। 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे तर 5 जुलैला निकाल लागणार आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे। दरम्यान या निवडणुकीतील प्रमुख लढती आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या लढती आपण पाहतोय। राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून शिवाजी नलावडे रिंगणामध्ये आहे तर ठाकरे गटाकडून जमो अभ्यंकर यांना संधी मिळालेली आहे। तर शिक्षक भारतीचे सुभाष मोरे सुद्धा यावेळी आपलं नशीब आजमावतायत तर भाजपच्या शिवनाथ दराडे यांचं सुद्धा मोठं आव्हान असेल। मुंबई पदवीधर मतदारसंघ लढत आपण पाहूया। ठाकरे गटाकडून अनिल परब मैदानात आहेत तर त्यांच्या समोर आव्हान असेल भाजपच्या किरण शेलार यांचं। आता कोकण पदवीधर मतदारसंघाची लढत आपण पाहूया। भाजपचे निरंजन डावखरे मैदानात आहेत तर त्यांच्या समोर उभे आहेत काँग्रेसचे रमेश कीर। आपण आता यानंतर नाशिककडे वळूयात। नाशिकमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळते। शिंदेगडाचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे महेंद्र भावसा रिंगणात आहेत तर ठाकरे गटाकडून संदीप गुळवे आणि अपक्ष म्हणून विवेक कोल्हे सुद्धा आपलं नशीब आजमावतायत।